नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभ प्रभात. मी सागर जगताप सर स्वागत करतोय तुमचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टल प्रणाली 2026 सुरू झालेली आहे 1 मे 2026 पासून. साधारणतः आज बघतोय आपण 2 महिन्याचा जवळजवळ कालावधी उलटलेला आहे. या 1 ते 31 मे पर्यंत साधारणतः आपल्याला माहिती आहे पवित्र पोर्टलवरती ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था असतील, खाजगी संस्था असतील, यांच्या जाहिराती अपलोड करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. पुढे 31 मे नंतर पुढे जाऊन साधारणतः 2 ते 3 वेळेस मुदतवाढ देण्यात आली. शेवटची मुदतवाढ 20 जुलै 2026 पर्यंत होती. अपेक्षित होतं की बाबा आता यापुढे ही मुदतवाढ शेवटची असेल आणि त्यानंतर विद्यार्थी मित्र ज्याची आतुरतेने वाट पाहतायत की एक्झॅक्ट किती जागांची भरती प्रक्रिया संपन्न होईल, पवित्र पोर्टलवरती एक्झॅक्ट किती जागा अपलोड झालेल्या आहेत आणि त्यानुसार त्यांना पुढची कारवाई करणं सोपं जाणार होतं. परत एकदा आपल्याला बघतोय काल एक प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध झालं की ज्यामध्ये एक मुदतवाढ देण्यात आलेली आहे. अपेक्षा आहे की बाबा ही शेवटची मुदतवाढ असेल आणि त्यानंतर ज्याची विद्यार्थी मित्र आतुरतेने वाट पाहतायत ती प्रक्रिया सुरू होईल आणि त्यात आपल्याला मिळालेल्या अत्यंत महत्त्वपूर्ण माहितीसह पोर्टलवरती 556 संस्थांच्या जागा अपलोड करण्याचा अजूनही बाकी आहे का, प्रलंबित आहे का, ती सुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणार आहोत. कारण आपल्याला माहिती आहे संपूर्ण जी काही प्रक्रियेशी रिलेटेड निगडीत असणाऱ्या विद्यार्थी मित्रांचं लक्ष, भावी शिक्षकांचं लक्ष या प्रक्रियेकडे लागलेलं आहे. त्यामुळं आपल्याला ही अपडेट जाणून घ्यायची आहे. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, व्हिडिओ शेअर करायचंय. तुमचं या माहितीबाबत काय मत आहे ते कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवायचे. आवडले असेल लाईक करायचे. विद्यार्थी मित्रांनो, आपण टीईटी परीक्षा नुकतीच रद्द झाली जी 28 जूनला होणार होती. पुढे आता ती कधी होईल याची अजूनही तारीख आलेली नाहीये. IBPS घेत आहे की परीक्षा परिषद घेत आहे अजूनही त्याबाबत संभ्रम आहे. मग आपल्याला बघतोय की विद्यार्थी मित्रांचं या कालखंडामध्ये नुकसान होऊ नये यासाठी बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली जी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच होती ती आपण विद्यार्थ्यांसाठी अत्यंत सवलतीच्या दरात 999 रुपये की ज्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 याची परिपूर्ण तयारी असेल. गुरुवारी 1.0 बॅच ही तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात उपलब्ध आहे. यामध्ये मार्गदर्शक खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सर आणि त्यांच्यासमेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शक लाभत आहे. बॅचची सर्व डिटेल्स स्क्रीनवरती आहेत. खाली कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय. दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करा आणि लवकरात लवकर बॅच परचेस करा आणि जेव्हा केव्हा ही परीक्षा होईल त्यात संपूर्ण कालावधीमध्ये तुमच्या तयारीसाठी ही बॅच इम्पॉर्टंट ठरेल यात मात्र शंका नाही. बघूयात अगोदर जे प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध झालं आणि त्यामध्ये कोणती माहिती देण्यात आली ती बघूयात. कालचीच तारीख 21/7/2026 व्यवस्थापनांसाठी सूचना. स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवरती जाहिरातीविषयक सूचना, ज्यामध्ये आत्ताची इथून मागची कारवाई दिलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी शैक्षणिक व्यवस्थापना यांच्या व्यवस्थापनातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवरती आरक्षणानुसार विषयनिहाय रिक्त पदे नोंद करण्यासाठी सुविधा 1/5/2026 पासून ते 31/5/2026 पर्यंत देण्यात आली. परत त्याच्यामध्ये अजूनही काही बाकी होत्या. जास्तीत जास्त रिक्त पदांचा समावेश व्हावा यासाठी परत 20/7/2026 पर्यंतची शेवटची मुदतवाढ होती. आता बघतोय पुढे काय कारवाई होती की कारण ते 20 तारीख आता उलटून गेलेली आहे. व्यवस्थापनातील पोर्टलवर नोंदणी करून जाहिरातीतील आरक्षण विषयक माहितीची नोंद करण्याची मुदत आता संपुष्टात आली आहे. आता जाहिरातीची माहिती अपलोड करण्याची मुदत संपुष्टात आली आहे. वरील कालावधीमध्ये पोर्टलवर नोंदणी केलेल्या सर्व व्यवस्थापनांना त्यांच्या जाहिराती पोर्टलवर प्रकाशित करण्याची उर्वरित प्रक्रिया लवकरच करण्यात पूर्ण येईल असं म्हटलंय. परंतु तिथे एक म्हटलंय तथापि काही व्यवस्थापनाच्या जाहिराती पोर्टलवरती अद्यापही अपूर्ण आहेत असं म्हटलं गेलेलं आहे. त्यांना आज दिनांक म्हणजे ही कालची तारीख होती 21/7/2026 रोजी दिवसभरात पूर्ण करता येतील त्या संबंधित व्यवस्थापनातील दिलेली मुदत
ती पूर्ण कराव्यात, अन्यथा आपली अपूर्ण जाहिरात निवड प्रक्रियेत पुढे विचारात घेतली जाणार नाही किंवा घेता येणार नाही असं म्हटलंय. विविध मुदतीत पोर्टलवर जाहिराती पूर्ण झाल्यानंतर आलेल्या सर्व जाहिराती पात्र उमेदवारांना एकत्रित पाहण्याची सुविधा देण्यात येईल असं म्हटलंय. पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत अर्हतेनुसार पात्र उमेदवारांना तदनंतर यथाशीघ्र प्राधान्य क्रम उपलब्ध करून दिले जातील. लवकरात लवकर व्हावी हीच अपेक्षा आहे. याबाबत सूचना स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात, तसं पाहायला गेलं तर त्यांनी संपुष्टात आणली आहे, परंतु एक त्यांनी मुद्दा इथं दिला गेलेला आहे की काही अजून संस्था आहेत त्यांना फक्त एकाच दिवसाची मुदतवाढ मिळालेली आहे. तीही कालचीच होती तारीख 21/7/2026. कोणत्या त्या संस्था आहेत, एकूण किती संस्था आहेत, म्हणजे याचाच अर्थ असा की ते खरंच त्या जागा जर अपलोड झाल्या पोर्टलवरती तर नक्कीच फायद्याचं होईल असं अपेक्षा आहे. अगोदर ती मिळालेली माहिती बघूयात आपण. साधारणतः त्या कोणत्या संस्था आहेत की अजूनही त्यांच्या जागा पवित्र पोर्टलवरती अपलोड करणं बाकी आहे. रोस्टर अँड सब्जेक्ट ॲडव्हर्टाइज स्टेटस रिपोर्ट मॅनेजमेंट टाईप प्रायव्हेट मॅनेजमेंट मीडियम ऑल, ज्यामध्ये काही अशा बघा, एक आपण उदाहरणार्थ घेऊया. श्री मनोहरदास बाबा शिक्षण प्रसारक मंडळ अहिल्यानगरचे प्रायमरी मराठी एंट्री लेवल आणि नो एंटर सब्जेक्ट ॲडव्हर्टाइज स्टेटस काय आहे, नो एंटर मधून अजूनही त्याची नोंद पोर्टलवरती झालेली नाही आहे जागेंची, अशी यादी दिलेली आहे बघा. बघा, साधारणतः अहिल्यानगरच्या आहेत, प्रायमरीच्या आहेत, सेकंडरीच्या आहेत, त्यामध्ये मीडियम आहे, रोस्टर एंट्री हा ऑप्शन आहे, सब्जेक्ट ॲडव्हर्टाइज स्टेटस काय आहे तो दिलेला आहे. बघा, काही अशा संस्था आहेत त्या रिजेक्टेड सुद्धा आहेत, ज्यामध्ये अकोल्याच्या आहेत, प्रायमरी मराठी अप्रूव्ड म्हणून म्हटलं इथं एंट्री लेवल आणि नो एंटर साठी रिजेक्ट केलेलं आहे. पुढे आता काही अकोल्याचं उदाहरण देतो. एकनाथ समाज शिक्षक प्रसारक मंडळ सेकंडरी साठीचे आहेत, मराठी अप्रूव्ड म्हटलंय, फॉरवर्डेड. आता ही अकोल्याची यादी आहे. आता इनिशियली घेतलेला आहे अकोला आहे, अहिल्यानगर बघितलं अकोला आहे, त्यानंतर अमरावतीच्या आहेत अप्रूव्ड, त्यानंतर नो एंटर. आता या सगळ्या जागा आहेत. आता यामध्ये बघतोय आपण बीड आहे, बरोबर, त्यानंतर बुलढाणा आहे. अशा एकूण राज्यभरातल्या आपण टोटल बघूयात. आता या आकडेवारीपेक्षा आपल्याला आता प्रत्येक वन बाय वन बघण्यापेक्षा आपल्याला फायदेशीर काय आहे ते बघूया. टोटल 556 एवढ्या संस्था आणि प्रायमरीच्या असू द्या सेकंडरीच्या असू द्यात. आता आपल्याला नक्कीच ही फायदेशीर का आहे ते सांगतोय. 20 तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती, एक दिवसाची मुदतवाढ दिलेली 21 पर्यंतची. आज जरी 22 कालच ही प्रक्रिया पूर्ण होणं अपेक्षित होती, झाली असेल मे बी. आता यामध्ये एवढ्या जर जागा असतील, एवढ्या संस्थांच्या जागा असतील, त्यामध्ये प्रायमरी असू द्यात सेकंडरी असू द्यात, त्यामध्ये सब्जेक्ट न्याय कास्ट न्याय सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. म्हणजे आता 20 तारखेपर्यंत अपलोड झालेल्या आणि नंतर यामध्ये ज्या काही अपलोड होणाऱ्या आहेत त्या, म्हणजे नक्कीच एक दिवसाची मुदतवाढ ही आपल्यासाठी पाहता फायदेशीर आहे आणि नक्कीच त्याचा संपूर्ण या विद्यार्थी मित्रांना पुढे जाऊन फायदा होईल अशी अपेक्षा आहे. म्हणजे प्रशासनानं केलेली कारवाई किंवा दिलेली मुदतवाढ ती नक्कीच आपल्यासाठी फायदेशीर आहे असं लक्षात येते. बघूयात यातल्या किती संस्था आहेत त्या पूर्णतः पोर्टलवरती येतील, त्यांच्या जागा पोर्टलवरती येतील, जेणेकरून विद्यार्थी मित्रांना जास्तीत जास्त जागा या भरती प्रक्रियेमध्ये उपलब्ध होतील आणि पुढे जाऊन त्यांचं जे स्वप्न आहे शिक्षक बनण्याचं ते पूर्णत्वाकडे जाणं हीच अपेक्षित आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही प्रक्रिया आता इथून पुढे 21 तारीख होऊन गेलेली आहे. अजूनही कुठली पवित्र पोर्टलवरती सूचना आलेली नाही आजतागायतपर्यंत. म्हणजे त्यांच्यामध्ये आता ही प्रक्रिया संपलेली आहे. कोणती प्रक्रिया? की ती संस्थांची नोंदणी त्या पवित्र पोर्टलवरची करण्याची. म्हणजे आता इथून पुढच्या या
साधारणतः आठवड्याच्या कालावधीमध्ये या मंथ एंडिंग पर्यंत संपूर्णतः आकडेवारी आपल्यापर्यंत येणं अपेक्षित आहे. आपल्याला माहिती आहे एकदा का ती आकडेवारी आली विद्यार्थ्यांना एक रोड मॅप समजून जाईल की बाबा साधारणतः किती जागा आहेत, आपल्या सब्जेक्टच्या असतील, आपल्या कास्टच्या असतील, प्रायमरीच्या का सेकंडरीच्या असतील. त्यामुळं त्यांना पुढे जाऊन आपल्यासाठी किती संधी उपलब्ध आहेत या सगळ्या गोष्टीचा सोक्षमोक्ष लागेल. त्यासाठी अपेक्षा आहे ही प्रक्रिया संपली अशी असेल आणि पुढे जाऊन, कारण ही कालचीच तारीख होती, संपली असेल अशी अपेक्षा धरतोय आणि पुढे जाऊन आपल्याला या संपूर्ण जागा ह्या 8 दिवसामध्ये ती आकडेवारी बाहेर पडताना अपेक्षित आहे. आपल्याला माहिती आहे इथून मागे 2022 ला जी भरती प्रक्रिया संपन्न झाली त्या सगळ्या जाहिराती आपल्याला दिसलेल्या होत्या, जागा समजल्या होत्या. त्यामुळे ते आपल्याला एक्झॅक्ट लक्षात आलं की आपल्या विषयाची, आपल्या कास्टची, आपल्या म्हणजे ज्या आपण प्रायमरी आहे की सेकंडरी आहे या सगळ्या जागा आपल्याला कुठे प्रेफरन्स भरण्यासाठी सोयीस्कर ठरेल या सगळ्या गोष्टी, किंवा आपल्याला माहिती आहे पुढे जाऊन आपल्याला या सगळ्या गोष्टी अनुमानित करता येतील की आपण कुठे प्रेफरन्स देणं भाग पडेल. आणि नंतर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्यासाठी जर महत्वाचं की प्रेफरन्स देण्याची मुभा किंवा ती सवलत लवकरात लवकर सुरू व्हावी. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा. तुमचं याबाबत काय मत आहे जरूर कमेंट बॉक्स थ्रू कळवा. आवडले असेल लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला विद्यार्थी मित्रांनो, या महत्त्वपूर्ण अपडेटसह मी सागर जगताप सर इथंच थांबतोय. पुन्हा भेटू अशाच अपडेट सह. गुड बाय अँड टेक केअर.